दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी महामार्गावर बोगदा व्हावा म्हणून 30 ते 40 गावातील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले। त्यात सदर मार्गावर शेकडो विद्यार्थी, कामगार, वाटसरू, रहिवासी यांचा नेहमीचा रस्ता आहे। आमपाळा, थुवा, झावणझर, खेकडा, दरीफळी, दादरीफळी, लोजाफळी, बिलमांजरे, आमपाळा, खरपुडी, मुगधन, सांगीपाळा, खाटी जांभी, करंजी खुर्द, किलवानपाडा, पायरविहीर, भवरे, बारी, काटवानपाडा, तिखलीफळी, बेडकी, आंबाफळी, बंदारफळी, गळत इत्यादी गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे। तसेच सीमावर्ती भाग असल्याने नेहमी गुजरात राज्यातील वाहनांची दळणवळण नेहमी सुरू असते। प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळा, इंग्लिश मीडियम स्कूल, सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे आदी आहे। 30 ते 40 गावातील नागरिकांना नवापूर येथे व्यापार, व्यवसाय, वैद्यकीय, शैक्षणिक, शासकीय कामांसाठी नवापूर येथे येणे जाणे होते, परंतु परत जाण्यासाठी मध्यभागी कुठेही बोगदा नाही। तसेच डिव्हायडरचा काही भाग सोडून दिल्याने आम्हाला भागाचा वापर करीत शहराकडे जावे लागते। भविष्यात धोका निर्माण होऊन अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता आहे। आम्ही दिलेल्या निवेदनाची विचार करून महामार्गावर 10 ते 12 फूट उंचीचा बोगदा करून मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनावर गावित दिलीप आरजू, यशवंत टाक्या गावित, जिल्हा परिषद सदस्य राया मावची, लालसिंगवाड्या गावित, पोलस कुवर, वनीस गावित, सरपंच सुनील चौधरी, प्रकाश गावित, काँग्रेस तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित, पोलीस पाटील गिरीश मावची, सयाजी गावित, दिनकर गावित, राहुल गावित यांच्यासह शेकडो गावकरी, सरपंच, वाहनधारकांच्या सह्या आहेत। सातपुडा एक्सप्रेस न्यूज, नवापूर। मुख्य संचालक सुनील गावित। माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही जिल्हा परिषद बिलमांजरे गटातर्फे एक निवेदन सादर केलेलं आहे। या निवेदनामध्ये नॅशनल हायवे नंबर 53 हा जो नई होंडा करंजी आवाराकडून जातोय, या रस्त्यावर प्रचंड प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी झालेली आहे। अशा या जीवितहानी करणाऱ्या रस्त्याची आम्हाला चीड वाटते आणि त्या अधिकाऱ्यांचीही चीड वाटते की ज्या अधिकाऱ्यांनी सर्वे करताना त्या ठिकाणी 4 रस्ते असताना किंवा एवढी मोठी त्या ठिकाणी गुजरात महाराष्ट्र सरहद असताना, तो रस्ता गुजरातला जोडणारा असताना त्या ठिकाणी बोगद्याची व्यवस्था केलेली नाही। त्या ठिकाणी बोगदा नसल्यामुळे परस्पर त्या ठिकाणी वाहनं रस्ता बंद असतानाही चालू झालेले आहेत आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। आम्हाला त्या नई होंडाजवळ, करंजी आवाराजवळ, बिलमांजरे फाट्याजवळ जो रस्ता आहे त्या ठिकाणी बोगदा हवा आहे आणि हा बोगदा जर झाला तर आमची बरीचशी सोय होणार आहे। त्या ठिकाणी जवळच अर्ध्या किलोमीटरवर ग्रेस हॉस्पिटल आहे, तिथे अडचण आहे। लगेच 1 किलोमीटर बिलमांजरे आश्रमशाळा आहे, तिथे अडचण आहे। शासकीय आश्रमशाळा खेकडा आहे, तिथे अडचण आहे। माध्यमिक हायस्कूल झामंजर आहे, तिथे अडचण आहे। त्याच्यापुढे कारेघाट आश्रमशाळा, तिथे अडचण आहे। बरेचसे सबसेंटर आहे दवाखान्याचे, तिथे अडचण आहे। आणि ही सर्व रहदारी आमची गुजरातला लागत असल्यामुळे आम्हाला तो बोगदा फारच आवश्यक आहे, परंतु जाणून बुजून अधिकाऱ्यांनी तो बोगदा टाळलेला आहे। तो बोगदा जर झाला नाही तर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यापासून तर सर्वसामान्य लोक त्या रस्त्यावर बसू, हायवे जाम करू। आम्हाला 2 दिवसात त्याचा निर्णय पाहिजे। निर्णय झाला नाही जर होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार राहील। आम्ही वारंवार निवेदन देऊन तो बोगदा झालेला नाही। तो बोगदा जर झाला नाही, आमचं असंच नुकसान होत राहिलं म्हणजे आम्ही काय कोणाला जबाबदार धरणार नाही, फक्त शासनाला जबाबदार त्या ठिकाणी धरू। आमच्याकडे लक्ष द्या, शासन जागे व्हा आणि आमच्याकडे लक्ष देऊन तो बोगदा तयारीला लागा। तो बोगदा तयार करण्यासाठी त्याचं काय एस्टिमेट काय असेल तुमच्या स्तरावर त्या अधिकाऱ्यांना सांगा आणि बोगदा तयार करून द्या। बोगद्यामुळे आमचा बराचसा फायदा होणार आहे। असंही थोडी नुकसान झालेलंच आहे आमचं, आम्ही तरी सहन करतोय, परंतु याच्या पुढे आता आमची सहनशक्ती संपलेली आहे। आमची जीवितहानी झालेली आहे, त्याच्यामुळे आमची सहनशक्ती संपलेली आहे। लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी बोगद्याची व्यवस्था करावी।